प्रत्येक मराठी माणसाचे एक स्वप्न असते की देशाच्या राजधानीत आपण आपल्या क्षेत्रात झेंडा फडकवला पाहिजे. ती संधी मला मिळाली. दिल्ली येथे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, संमेलनाचे स्वागताध्यक्ष ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत व ज्येष्ठ लेखिका, लोकसाहित्याच्या अभ्यासक डॉक्टर तारा भवाळकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात निमंत्रितांचे कवी संमेलन सुप्रसिद्ध कवी इंद्रजित भालेराव यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले. निमंत्रित कवी म्हणून 22 फेब्रुवारी रोजी बाप ही कविता सादर केली. यावेळी टाळ्यांच्या कडकडाटात मिळालेली दाद कवितेतून सारं काही सांगून गेली. कवी संमेलनानंतर अनेक मान्यवर कवींनी व रसिक श्रोत्यांनी प्रत्यक्ष भेटून दिलेली दाद खूप आनंद देऊन गेली. विशेषतः जालना, परभणी, संभाजीनगर, बीड या जिल्ह्यातील UPSCसाठी तयारी करणाऱ्या युवकांनी, सर आम्ही अनेक महिन्यांपासून घरी गेलो नाही. तुमच्या कवितेने आई वडिलांची आठवण आली. तुमच्या बाप कवितेने डोळे भरून आले. युवा पिढीची ही दाद मला कुठल्याही पुरस्कारापेक्षा अधिक महत्त्वाची वाटते. ही आठवण काळजात घर करून बसली आहे. मला ही संधी उपलब्ध करून देणारी साहित्य परिषद शाखा नाशिक रोडचे उन्मेष गायधनी व शाखा परिवार, सदैव माझ्या पाठीशी असणारे आमच्या संस्थेचे अध्यक्ष प्रकाश वंशपायन, सर्व संस्था व शाळा पदाधिकारी, नाशिक जिल्ह्यातील सर्व मित्रपरिवार तसेच साहित्यिक, शिक्षक मित्र व माझ्यावर सदैव मायेची व शाबासकीची ऊब देणारा गावगाड्यातील सुंदरपूर व निफाडकर परिवार यांचा मी सदैव ऋणी आहे. आपणा सर्वांचे पाठबळ व सदिच्छा नेहमी मला ऊर्जा देतात, त्यामुळे मला हे शक्य झाले आहे. आपणा सर्वांचे मनापासून आभार, असे नाशिकचे कवी राजेंद्र सोमवंशी यांनी म्हटले आहे. लेख असे हो काळीज तुकडा, परक्या हाती काढून देतो. लेख असे हो काळीज तुकडा, परक्या हाती काढून देतो. मनात धो धो पाऊस त्याच्या, मनात धो धो पाऊस त्याच्या, किती दिसांचा हसला नाही. अश्रूंमधून ढळला नाही. बाप कुणाला कळला नाही. बापच माझा माझा विठ्ठल, बापच माझा विठ्ठल. देव असे हो काय वेगळा, बापच माझा विठ्ठल. देव असे हो काय वेगळा, मानवतेचा वसा निरंतर, मानवतेचा वसा निरंतर. कधीच त्याचा टळला नाही. अश्रूंमधून ढळला नाही. बाप कुणाला कळला नाही. बाप कुणाला कळला नाही. धन्यवाद सर. अगदी कोणालाही न उलगडणारे कोडे म्हणजे बाप. अतिशय सुंदर शब्दात